ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि आता एक बातमी आहे। तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलाय। माजी मुख्यमंत्री वाय जगनमोहन रेड्डी यांच्यावरती हा गंभीर आरोप करण्यात आलाय। नायडूंच्या या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे। तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी असलेले प्रसाद लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात। अन्नदानम अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्यांच्या दर्जाची पातळी काँग्रेसच्या काळात खालवलेली होती आणि तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानला जातो आणि या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आलाय। आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातले लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे। तसंच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील आम्ही सुधारलाय असं ते म्हणाले। आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे। या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।